एखाद्या मिळकतीचं खरेदी खत होतं आणि ते खरेदी खत झाल्यानंतर त्याप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर नोंद लागते आणि ती जी नोंद आहे ती नोंद बेकायदेशीर आहे. खरेदी खत बेकायदेशीर आहे. त्या खरेदी खताच्या आधारे मालकी आणि कब्जा जो आहे तो ट्रान्सफर झालेला नाही, म्हणजे पास झालेला नाही त्या मालकाला ज्यांनी खरेदी खत घेतलं त्यांना, आणि त्यामुळं ते खरेदी खत रद्द ठरवावं. जी नोंद आहे सातबारावरील, तर ती सातबारावरील नोंद जी आहे ती रद्द ठरवावी. एवढंच नाही तर कब्जा जो आहे तो बेकायदेशीर आहे, कब्जा मिळावा. किंवा जर का माझ्या कब्जामध्ये मिळकत आहे असं म्हणायचं असेल तर माझ्या कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये, अशा प्रकारचा दावा हा दिवाणी न्यायालयामध्ये दाखल केला जातो. जेव्हा अशा प्रकारचे दावे दाखल होतात त्यावेळी जर एखाद्या खरेदी खताप्रमाणे सातबाराच्या उतार्यावर जर नोंद झालेली असेल तर ती नोंद रद्द करण्याचा किंवा एखाद्या व्यक्तीची सातबाराच्या उतार्यावरून नावे कमी करावी किंवा एखाद्या व्यक्तीची सातबाराच्या उतार्यावर नोंदी घेण्यात याव्या, अशा प्रकारचे आदेश करण्याचा दिवाणी न्यायालयाला अधिकार आहे का? दिवाणी न्यायालय तशा प्रकारचे आदेश करू शकतात का? आणि करू शकतात तर कोणत्या परिस्थितीमध्ये करू शकतात, आणि करू शकत नाहीत तर कोणत्या कायदेशीर तरतुदीप्रमाणे ते करू शकत नाहीत? तर या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की दिवाणी न्यायालयामध्ये जेव्हा एखाद्या रजिस्टर्ड डॉक्युमेंटच्या संदर्भातला, म्हणजे उदाहरणार्थ खरेदी खताच्या संदर्भातला दावा दाखल होतो, त्यामध्ये मुख्य ज्या मागण्या असतात की जे खरेदी खत आहे ते बेकायदेशीर आहे, ते खरेदी खत फसवून घेतलेलं आहे, त्या खरेदी खतापोटीची रक्कमच दिलेली नाही, त्या खरेदी खताप्रमाणे खरेदी घेणाऱ्याला मालकी हक्क मिळालेला नाही, कब्जा मिळालेला नाही, कब्जा माझ्याकडेच आहे आणि माझ्या कब्जे वहिवाटीला त्या खरेदी घेणाऱ्याने हरकत अडथळा करू नये. यासोबतच कधी कधी दाव्यामध्ये अशी सुद्धा मागणी केली जाते की त्यांनी खरेदी खताच्या आधारे त्या खरेदीदाराने जे आहे ते स्वतःचं नाव सातबाराच्या उतार्यावर नोंदवलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचं सातबाराच्या उतार्यावरची नोंद कमी करण्याबाबत महसूल अधिकारी यांना आदेश करण्यात यावे. महसूल दप्तरी जे काही फेरबदल असतात, म्हणजे एखाद्याचं नाव घेण्याबाबतचे आदेश, एखाद्याचं नाव कमी करण्याबाबतचे आदेश, किंवा त्या महसूल दप्तरामध्ये कोणत्याही प्रकारचं फेरबदल करण्याचे जे आहेत ते माननीय दिवाणी न्यायालय हे आदेश देऊ शकतात का, हा आपल्या आजच्या या व्हिडिओचा विषय आहे. याबद्दल आपण माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा सुद्धा संदर्भ घेणार आहोत. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला होता आणि त्यामधील अर्जदारांचं जे नाव होतं ते कुमारी मनीषा थ्रू द पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर, जे मुखत्यारपत्र धारक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं त्यांच्यातर्फे, जे अर्जदार होते त्यांच्यातर्फे. आणि या केसमध्ये 12 ऑगस्ट 2025चा हा न्यायनिर्णय आहे. आणि या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालातील पक्षकारांची नाव आहेत मनीषा संजय बांड, पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर संजय गुणवंत बांड विरुद्ध दिनेंद्र प्रसाद त्र्यंबक प्रसाद पांडे. आणि ही जी केस आहे या केसमध्ये जो मी आत्ता विषय बोललेलो होतो तर तोच विषय होता की खरेदी खताच्या रद्दबातलतेबद्दल डिक्लरेशन मागितलेलं होतं, इंजंक्शन मागितलेलं होतं, कब्जे वहिवाटीला हरकत अडथळा करू नये. आणि त्यासोबतच आणखी एक मागणी जी होती त्याच्यामध्ये, ती मागणी होती ती म्हणजे नोंदीच्या संदर्भातली. त्या खरेदी खताच्या आधारे ज्या महसूल दप्तरी नोंदी झालेल्या आहेत तर त्या नोंदीच्या अनुषंगानं जे आहे ती एक मागणी करण्यात आलेली होती. आणि त्या नोंदीच्या अनुषंगानं करण्यात आलेल्या मागणीबद्दल, विशेषतः त्या निकालपत्रातल्या, त्याच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि त्याच्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हे आपण जाणून घेऊया. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ऑन पेरोजल ऑफ द प्रेयर्स, जी मागणी होती दाव्यातली, इट अपियर्स दॅट डिक्लरेशन इज सॉट दॅट, म्हणजे जी दाव्यामधली मागणी होती त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की म्युटेशन एंट्री मेड बाय सुप्रिटेंडंट ऑफ लँड रेकॉर्ड इन रेव्हेन्यू अपील नंबर 516/2009 बिंग नलिटी इन लॉ, जी नोंद आहे ती बेकायदेशीर आहे असं ठरवून मागणीची मागणी होती.
देअर इज बार ॲज पर प्रोव्हिजन ऑफ महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 टू करेक्ट द एंट्री इन द रेव्हेन्यू रेकॉर्ड. म्हणजे दिवाणी न्यायालयाला त्या महसूल दप्तरामध्ये करण्यात आलेली नोंद जी आहे ती दुरुस्त करण्याचा अधिकार नाही, तसं प्रतिबंध आहे असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. ॲज पर सेक्शन 155 ऑफ द सेड कोर्ट द कलेक्टर हॅज पॉवर टू करेक्ट इट. 155 जे कलम आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 प्रमाणे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना त्या नोंदीच्या संदर्भामध्ये जर का चूक झालेली असेल तर ती दुरुस्त करण्याचे अधिकार आहेत, जे पॉवर माननीय तहसीलदार साहेबांना डेलिगेट केलेले आहेत. माननीय तहसीलदार साहेब करू शकतात. अँड द सिव्हिल कोर्ट हॅज नो ज्युरिडिक्शन. म्हणजे दिवाणी न्यायालयाला नोंदीमध्ये फेरबदल करण्यासंदर्भात आदेश करण्याचे अधिकार नाहीत असं यामध्ये म्हटलेलं आहे. ॲज पर सेक्शन 58 ऑफ द सेड कोड देअर इज अ बार टू एंटरटेन द सूट. नो सूट शॅल बी फाइल्ड अगेन्स्ट द स्टेट गव्हर्नमेंट or any of its officer in respect of the claims relating to entries in land record maintained under the code. म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाखाली ज्या ज्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत तर त्या नोंदीच्या संदर्भामध्ये एखादी नोंद घेण्यात यावी, एखादी नोंद रद्द करण्यात यावी, एखाद्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यात यावी, तर अशा प्रकारचे आदेश माननीय दिवाणी न्यायालयाला करता येत नाहीत आणि त्याच्याबद्दल जे आहे स्पष्टपणे जे आहे ते प्रतिबंध आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये. आणि जर आपण ह्या न्यायनिर्णयाची महत्त्वाची गोष्ट जर पाहिली तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की दिवाणी न्यायालयाला जे आहे ते त्या कायद्याच्या 158 प्रमाणे प्रतिबंध आहे, बार आहे. म्हणजे अशा प्रकारचा दावा दाखल करता येत नाही की नोंदीमध्ये फेरबदल करण्याचे संबंधित महसूल अधिकारी यांना आदेश करण्यात यावे. आणि पुढे जे आहे ते माननीय कोर्टाने असं म्हटलेलं आहे, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने, दिस इफेक्टिव्हली बार सिव्हिल लिटिगेशन कन्सर्निंग द मेकिंग ओमिशन अमेंडमेंट एंट्रीज इन दिस रेकॉर्ड. सेक्शन 155 ऑफ महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड प्रोव्हाइड्स फॉर करेक्शन ऑफ क्लेरिकल एरर्स. द प्रेयर इज फॉर करेक्शन ऑफ म्युटेशन एंट्री. जी म्युटेशन एंट्री झालेली आहे, जो फेरफार झालेला आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी अशा स्वरूपाची मागणी या दाव्यामध्ये करण्यात आलेली होती. आणि त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की इट अपीअर्स फ्रॉम द रेकॉर्ड दॅट द अपील वॉज प्रेफर्ड अँड द नोटिसेस वर सेंड टू द पर्सन हु आर नॉट इन एक्झिस्टन्स अगेन्स्ट द डेड पर्सन. म्हणजे मयत झालेल्या लोकांच्या विरुद्ध नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. ॲज द प्लेंटिफ इज क्लेमिंग द राईट अंडर द महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड देअर इज बार टू सच सूट. म्हणजे जी मागणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या अधीन तरतुदींमध्ये आहे ती मागणी दिवाणी न्यायालयामध्ये जर केली तर 158 कलमाचा त्याला बार आहे. नोंदी रद्द कराव्या, नोंदीमध्ये बदल करावे, नोंदीमध्ये दुरुस्त्या कराव्या अशा प्रकारचे आदेश माननीय दिवाणी न्यायालय हे देऊ शकत नाही असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे. आणि याच्यासोबतच जे आहे ते एक दुसरा महत्त्वाचा न्यायनिर्णय जो आहे तो सुद्धा आपण पाहूया. आता हा दुसरा एक महत्त्वाचा न्यायनिर्णय असा आहे की समजा एक दावा दाखल केला, त्याच्यातल्या पार्टीचं नाव आधी आपण जाणून घेऊया. वर्देंद्र व्यंकटेश कट्टी. विजयेंद्र व्यंकटेश कट्टी विरुद्ध वर्देंद्र व्यंकटेश कट्टी असं केसचं नाव आहे. आणि याचं सिव्हिल रिव्हिजन ॲप्लिकेशन नंबर आहे 132-23. आणि याची जी काही याच्यामधला रेशिओ जो आहे तो असा आहे की रिव्हिजन ॲप्लिकेशन दाखल केलं गेलं होतं माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 115 प्रमाणे. आणि त्यामध्ये जे आहे ते 7/11चा जी दिवाणी प्रक्रिया संहितेची ऑर्डर 7 रूल 11 जे आहे रिजेक्शन ऑफ प्लेंट, की दावा जो आहे तो न चालवताच फेटाळण्यात यावा अशा स्वरूपाचं ती ऑर्डर आहे, ऑर्डर 7 रूल 11. आणि त्याच्याप्रमाणे प्रतिवादीनं अर्ज दिलेला होता की हा दावा कायद्याने चालू शकत नाही, कारण जे आहे ते नोंदीबद्दलची जी आहे ती प्रेयर याच्यामध्ये मागणी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते माननीय कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ऑन पेरुजल ऑफ द प्रेयर्स इन द सूट इट अपेअर्स दॅट द प्लेंटिफ हॅज प्रेड 3 रिलीफ. 3 मागण्या केलेल्या होत्या. पहिली होती की रिस्ट्रेनिंग द डिपेंडंट फ्रॉम म्युटेटिंग हिज नेम इन द रेव्हेन्यू रेकॉर्ड. म्हणजे जे प्रतिवादीचं नाव आहे तर ते प्रतिवादीचं नाव त्या 7/12च्या उतार्यावर चढवू नये, त्यांना प्रतिबंध करण्यात यावा
अशा प्रकारची मागणी होती. दुसरी जी होती की मालकी हक्क जो आहे तो वादीने या मिळकतीच्या संदर्भामध्ये मागू नये. आणि तिसरी होती की त्या दावा मिळकतीमध्ये प्रतिवादीने प्रवेश करू नये असे त्यांना आदेश करण्यात यावे. तर याच्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की जरी पहिली मागणी जी आहे की रिस्ट्रेनिंग डिपेंडंट फ्रॉम म्युटेटिंग हिज नेम इन द रेव्हेन्यू रेकॉर्ड, स्वतःचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी नोंदवू नये अशा प्रकारची जी मागणी केलेली होती ती जरी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या 158 प्रमाणे कायद्याने चालू शकत नसली तरी इतर ज्या 2 मागण्या आहेत त्या कायद्याने चालतात. म्हणून हा दावा पूर्णपणे फेटाळता येत नाही असं या महत्त्वपूर्ण निकालामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे जेव्हा आपले काही नोंदीचे वाद असतील, आपली एखाद्याची नोंद झालेली असेल ती चुकीची आहे असं आपलं म्हणणं असेल किंवा आपली नोंद होत नसेल आणि त्या संदर्भातले आपले काही वाद असतील किंवा काही महसूलच्या रेकॉर्डमध्ये काही चुका झालेल्या असतील त्या संदर्भातले वाद असतील तर अशा प्रकारचे वाद माननीय दिवाणी न्यायालयामध्ये चालत नाहीत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 158 प्रमाणे माननीय दिवाणी न्यायालय हे महसूल अधिकारी यांना असे आदेश करू शकत नाहीत या कलमाप्रमाणे की आपण 7/12च्या उतार्यावर अशा अशा प्रकारच्या नोंदी घ्याव्या, कोणाचं नाव त्या ठिकाणी लावावं, कोणाचं नाव कमी करावं, कुठं त्या 7/12च्या उतार्यावर दुरुस्त्या कराव्या, अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे आदेश हे माननीय दिवाणी न्यायालय करत नाही. या कलमाचा त्याला बार आहे. अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास, समजली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. जर का आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.